डिजिटल पत्रकारांच्या बाबतीत जी काही धोरणं ठरवायची असतील, जे काही त्यांना लाभ, अधिस्वीकृतीचे लाभ असतील, सगळ्या योजना आपल्या श्रमिक पत्रकारांशी संदर्भात आहेत. सगळ्या योजना आपल्या जे काही स्कीम आहेत त्या सर्व पूर्णवेळ पत्रकारांच्या संदर्भातल्या आहेत. अधिस्वीकृतीच्याही त्या संदर्भातल्याच आहेत. त्याच्यात थोडी दुरुस्ती करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की अन्य राज्यातले जे काही पॅटर्न जो आहे तो आपण बघावा आणि त्याच्यातनं काही जर बदल करता आले या संदर्भात तर आपण केले पाहिजे. अधिस्वीकृती समिती म्हणून सांगत असताना 2007चा जो GR आहे तो आता अधिस्वीकृती देताना लागू आहे. आम्ही त्यात बदल करणार आहोत. आपल्याकडे रिपोर्ट येईल तो यदू जोशी त्यांच्या अध्यक्षतेत आम्ही आमचा अभ्यास गट आहे. आम्ही त्याच्यामध्ये पोर्टल हे माध्यम अधिस्वीकृती देण्यासाठी स्वीकारण्याची आमची तयारी झालेली आहे की आम्ही त्याच्यामध्ये पोर्टलला अधिस्वीकृतीसाठी स्वीकारावं या संदर्भात आम्ही रिपोर्ट करतो. आणि मला असं वाटतं की राज्य सरकारने त्याला जर मान्यता दिली तर पोर्टल धारक डिजिटल पत्रकारांना सुद्धा अधिस्वीकृती पत्रिकेचे लाभ मिळतील.